नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महर्षी भृगू ज्योतिष चॅनलवर, जिथे आपण उलगडतो तुमच्या आयुष्याचे गुप्त रहस्य, तुमच्या कुंडलीतील लपलेले संकेत आणि कर्म, ग्रह आणि नशीब यामागचं खरं विज्ञान. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुमचं भविष्य काय सांगते, तुमच्या आयुष्यात समस्या काय येतात आणि त्यावर खरे उपाय काय आहेत, तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. इथे तुम्हाला मिळेल डीप वेदिक ॲस्ट्रॉलॉजी नॉलेज, इम्पॅक्ट ऑफ पास्ट लाईफ रिग्रेशन ऑन युअर लाईफ, ग्रहांचे गुपित, प्रभावी उपाय आणि उपायांचे रहस्य आणि जीवन बदलणारे सत्य. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा विषय तुमचं आयुष्य बदलू शकतो. नमस्कार मित्रांनो, ज्योतिषशास्त्राच्या या प्रवासात आपण पहिल्या घरापासून सुरू झालेला प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर घेऊन आलो आहोत. कुंडलीतील 12वे घर. हे घर म्हणजे पूर्णविराम आहे, जिथे जगाचा प्रवास संपतो आणि स्वतःचा शोध सुरू होतो. बऱ्याचदा लोक 12व्या घराला फक्त खर्चाचे घर म्हणून ओळखतात आणि घाबरतात, पण हे घर विसर्जनाचं, त्यागाचं आणि आध्यात्मिक उंचीचं आहे. तुम्ही परदेशात जाणार का? तुम्हाला शांत झोप लागेल का? आणि आयुष्याच्या शेवटी तुम्हाला मोक्ष मिळेल का? या सर्व गूढ प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओत शोधणार आहोत. 12वे स्थान नक्की काय आहे? 12व्या घराला ज्योतिषशास्त्रात व्यय भाव म्हणतात. व्यय म्हणजे खर्च किंवा नुकसान आणि मोक्ष स्थान असेही म्हणतात. हे घर तुमच्या आयुष्यातील अशा गोष्टींचे प्रतिनिधित्व करते ज्या तुमच्यापासून लांब जातात. कुंडलीमध्ये 4, 8 आणि 12 या मोक्ष त्रिकोणातील हे शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे घर आहे. हे आत्म्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचे संकेत देते. हे घर प्रामुख्याने तुमच्या खर्चाचे स्वरूप ठरवते. तुमच्या खिशातील पैसा हॉस्पिटलच्या बिलात जाणार, कोर्टाच्या पायऱ्या चढण्यात खर्च होणार की सत्पात्री दानातून पुण्य मिळवणार, हे सर्व तुमच्या पत्रिकेतील 12व्या घराच्या एका चालीवर अवलंबून असते. अचानक आलेले संकट किंवा विनाकारण भरावा लागणारा सरकारी दंड हा योगायोग नसून तुमच्या 12व्या घरातील ग्रहांची नकारात्मक खेळी असू शकते. हा आर्थिक लिकेज वेळीच ओळखणे का गरजेचे आहे ते आज आपण पाहू. जेव्हा 12वे घर शुभ असते तेव्हा तुमचा खर्च हा खर्च राहत नाही, तर ती एक इन्व्हेस्टमेंट ठरते. तुमचा पैसा वाया न जाता तो तुमच्या भविष्यासाठी समृद्धी घेऊन येतो. तुमची मेहनत सार्थकी लागणार की व्यर्थ? 12वे घर हे केवळ व्ययस्थान नाही, तर ते तुमच्या आर्थिक नियोजनाचा सर्वात मोठा आरसा आहे. जाणून घ्या, हे घर तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडवून आणतंय. 12वे घर म्हणजे आपल्या जन्मभूमीपासून दूर असणे. लाखोंचे प्रयत्न करूनही परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न अधुरे राहतंय का? लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या कुंडलीतील 12वे घर सक्रिय होत नाही तोपर्यंत 7 समुद्रापार जाण्याचे मार्ग सुकर होत नाहीत. हॉस्पिटलचा बेड, कोर्टाच्या पायऱ्या की एखादा शांत आश्रम, हे 12वे घर ठरवते की तुम्हाला जगापासून तुटून राहावे लागणार की उठून दिसावे लागणार. जगापासूनचे तुमचे आयसोलेशन ही शिक्षा आहे की संधी, हे या घरावरून समजते. ज्यांना गर्दीत राहण्यापेक्षा एकटं राहून वाचन करायला किंवा स्वतःच्या विचारात राहायला आवडतं, त्यांचं 12वे घर प्रबळ असतं. हा केवळ स्वभाव नसून तुमच्या ग्रहांची तुम्हाला दिलेली एक सुप्त शक्ती म्हणजे हिडन पॉवर आहे. जेल, हॉस्पिटल आणि परदेश या तिन्ही गोष्टींमध्ये एक समान दुवा आहे. तो म्हणजे तुमच्या कुंडलीतील 12वे घर. हे घर तुम्हाला घरून लांब नेणार की स्वतःमध्येच गुरफटून ठेवणार हे समजते. 12वे घर हे शयनसुख म्हणजेच झोपेचे घर आहे. रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही का? विचारचक्र थांबत नसतील तर हे केवळ कामाचे टेन्शन नाही, तर तुमच्या कुंडलीतील 12व्या घराचा हा मोठा बिघाड असू शकतो. इन्सॉम्निया हा त्रास तुमच्या भविष्यासाठी कोणता इशारा देत आहे ते जाणून घ्या. तुम्हाला पडणारी स्वप्ने हा केवळ योगायोग नसून तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा आरसा आहे. 12वे घर तुमच्या कल्पनाशक्तीचे ते द्वार आहे, जे तुमच्या भविष्यात काय दडलंय याचे संकेत स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला देत असतं. जर हे घर पीडित असेल तर शांत झोप ही तुमच्यासाठी एक स्वप्नच राहते. मनात चाललेले विचारांचे द्वंद्व आणि अस्वस्थता तुमच्या आयुष्यातील प्रती कशाप्रकारे रोखू शकते याचे रहस्य 12व्या घरात दडलेले आहे. तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार की भीतीपोटी तुम्हाला एका जागी खेळवून ठेवणार, हे सर्व तुमच्या 12व्या घराच्या स्थितीवर अवलंबून आहे. तुमच्या अंतर्मनाची ही शक्ती ओळखायला शिका. हे घर ज्योतिषशास्त्रातील सर्वात आध्यात्मिक घर आहे. संसाराचा त्याग करून संन्यासी होणारे किंवा ध्यानाच्या अथांग सागरात बुडणारे लोक इतरांपेक्षा वेगळे का असतात? कारण त्यांच्या कुंडलीतील 12वे घर अत्यंत शुद्ध आणि जागृत असते. हे घर तुम्हाला केवळ भौतिक जगातून बाहेर काढत नाही, तर मोक्षाचा मार्ग दाखवते. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देण्याची वृत्ती केवळ सवय नसून तुमच्या 12व्या घराचा तो परमार्थाचा संदेश आहे. स्वार्थाचा त्याग करून जेव्हा तुम्ही दानाचा हात पुढे करता तेव्हा तुमचे 12वे घर तुमच्यासाठी भाग्याची नवीन दारे उघडते. जगासाठी जे व्यय खर्च स्थान आहे तेच अध्यात्मासाठी प्राप्तिस्थान का मानले जाते. ज्यांचे हे घर प्रबळ असते तेच खऱ्या अर्थाने स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेऊ शकतात. ध्यानाची ती परमशांती तुमच्या नशिबात आहे का? दानधर्म हा केवळ पैशांचा नसतो, तर तो तुमच्या अहंकाराचा त्याग असतो.
12व्या घराची ही शुद्धता तुम्हाला साध्या माणसापासून एक महात्मा बनवू शकते. तुमच्या कुंडलीतील हे घर तुम्हाला स्वार्थाकडे नेणार की परमार्थाकडे? आरोग्याच्या दृष्टीने 12वे घर शरीराच्या शेवटच्या भागावर नियंत्रण ठेवते. तुमच्या तळपायांच्या समस्या किंवा डाव्या डोळ्याचे वारंवार उद्भवणारे विकार हे केवळ शारीरिक आजार नसून तुमच्या कुंडलीतील 12व्या घराचा तो एक गंभीर इशारा असू शकतो. सततचे विचारचक्र आणि डिप्रेशनच्या गर्तेत अडकणे हा योगायोग नाही. जेव्हा 12वे घर पीडित असते तेव्हा ते तुमच्या मानसिक आरोग्यावर असा घाला घालते की प्रगतीचे सर्व मार्ग आपोआप बंद होतात. 12वे घर बलवान असण्याची लक्षणे खालीलप्रमाणे. जगातील सर्व सुखसोयी असूनही अनेक जण रात्री शांत झोपेसाठी तरसतात. पण जर तुम्हाला अंथरुणावर पडल्या पडल्या गाढ झोप लागत असेल तर समजून जा की तुमच्या कुंडलीतील 12वे घर अत्यंत बलवान आणि सकारात्मक आहे. स्वदेशात कष्ट करून यश मिळत नसेल तर कदाचित तुमचे नशीब सातासमुद्रापार दडलेले असू शकते. 12वे घर बलवान असेल तर परदेशातून होणारा धनलाभ तुमच्या आयुष्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकतो. श्रीमंत नाही जो जास्त खर्च करतो, तर श्रीमंत आहे ज्याचा खर्च सत्कार्यासाठी होतो. जेव्हा हे घर शुभ असते तेव्हा तुमचा पैसा दवाखान्यात न जाता पुण्यकर्मात आणि गुंतवणुकीत खर्च होतो, जो तुम्हाला भविष्यात दुप्पट परतावा देतो. लेखक, कवी किंवा फिल्म मेकर होण्याचे स्वप्न पाहताय? तुमची विलक्षण कल्पनाशक्ती हे 12व्या घराचे तुम्हाला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे. तुमच्या अंतर्मनातील कल्पनांना सत्यात उतरवण्याची ताकद हेच घर देते. कोणतीही भीती किंवा चिंता नसलेले मन हे बलवान 12व्या घराचे लक्षण आहे. तुमच्या चेहऱ्यावरील हे शांत समाधान सांगते की तुम्ही जीवनातील कठीण प्रसंगांनाही आध्यात्मिक शक्तीने जिंकू शकता. 12वे घर केवळ नुकसान दाखवत नाही, तर ते तुमच्या आयुष्यातील अदृश्य आशीर्वादांचे केंद्र आहे. हे घर बलवान असेल तर संकटे सुद्धा तुमच्या दारातून मार्ग बदलून निघून जातात. मित्रांनो, पहिल्या घरापासून सुरू झालेला मीचा प्रवास 12व्या घरात येऊन विश्वात विलीन होतो. आपण कमावतो, भांडतो, प्रेम करतो आणि शेवटी सर्व काही सोडून निघून जातो. 12वे घर आपल्याला हीच जाणीव करून देतं की शेवटी आपल्यासोबत फक्त आपले संस्कार आणि कर्म उरतात. तर मित्रांनो, ही होती कुंडलीतील 12 घरांची संपूर्ण सफर. तुम्हाला ही मालिका कशी वाटली? 12व्या घराबद्दलच्या या माहितीने तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन दिला का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही ज्ञानमालिका तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. ज्योतिषशास्त्रातील अशाच नवनवीन विषयांवर आपण लवकरच पुन्हा भेटूया. पाहत रहा आमचे चॅनल. धन्यवाद आणि शुभम भवतु.